काय अहो थोडे आराम करायचा तुम्ही सारखे बसून बसून राहता. अगं पाठीला लय कळ लागायची सारखी पडून पडून. डॉक्टरला दाखवायचं का एकदा परत? आता काय दाखवते ऑपरेशन करूनही सक्सेस झालं नाही. जाऊ दे आता काय बरं आहे आता आहेत घ्यायचे थोडे दिवस राहिले काढून मग आता काय करते. हो ना लयच विचित्र होऊन गेलं सगळं जिंदगीला म्हणजे असं जिंदगीच गेली तुमची काय त्या दुखामध्ये. तर असं आता मला होतंय आता असं आहे. काय अपघात झाला मेला तो. सर तो ॲक्शन लय जबर झाला काय सांगते वाचलो येच पाहिजे पण आता वाचूनही काय उपयोग आहे नेत्रानं काही दिसत नाही काही नाही हां नुसतं तोंडाने बोलायचं कानाने ऐकायचं पण डोळ्यानं काय चाललं आहे कुठं जगदुन्या काय करते काय नाही ते काही समजत नाही कळत नाही बरं आहे की नाही. आता तुम्हाला फिरायला घेऊन जाते मी लोकांचे आवाज वगैरे ऐकू येतात तुम्हाला. काय आता फिरायला करू ते तुम्ही सांगा बरं मी. बरं आहे आता घराची घरातच कुठं नेते बाहेर कुठं कुठं फिरायला. जेवण वगैरे झालं ना तुमचं बरोबर? हां तुम्हाला जेवण काय लागणार आहे का परत काय नाही खायला? आता काहीच नाही लागणार मी आराम करतो काही काळजी करू नको. तशी बॉटल वगैरे आणून ठेवून दे तिथे पाण्याची. हां पाणी ऐका ना हां मी ना आपला भाजीपाला संपला होता पूर्ण फ्रीज खाली झाले भाजीपाल्याचं. हां का हा मग म्हणलं काय भाजीपाला घेऊन आली असती. पण मी काय म्हणतो तू आहे ना काय करते माहिती आहे का हा रात्री मला जेव खाऊ घालते आणि तू तिकडल्या घरात का बरं झोपते माझ्याजवळ का बरं नाही झोपत हां सांग बरं. तिकडल्या घरात निकडल्या घरात काय आता आणि मग ते बी तर घरी नाही बी तर घरच आहे. अगं मग मला फक्त दिसायला का दिसत नाही फक्त हां अगं माई केव्हा हाऊस माऊस व्हायची सांग हां अरे तुका बायको आहे का काय गाडची हां तुम्हाला बायकोच कशी पाहिजे होती? अहो तुमचा माहितीये का तुम्ही जर समजा एवढे अंदाज झाले असते ना ते बाई राहिली नसती गेली असती पण मी तुमचं करू राहिले ना. करूनच काय सेवा नाही, कर काय झाली अशी कशी बायको आहे अशी कशी बायको मला सांग कुठे कमी पडते हो मी? कमी नाही पडत तू तुमचं दुखणं करत नाही का? तुम्हाला खायला प्यायला देत नाही का? अगं मला झालंय तरी काय फक्त मला दिसत नाही हा मग मी तेच म्हणते नाही तर हातापाय क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे डोकं क्लिअर आहे कान नाक घासा क्लिअर आहे अजून काय क्लिअर लागत आहे तुला. असं किती काही तुमच्यासाठी किती काही केलं तर काही नाव गोट नाही फक्त डोळ्यानं दिसत नाही फक्त एवढा प्रॉब्लेम आहे पण किती बा हुशार राहत्या काही काही आंधळ्या नवऱ्याचं किती हे करत्या कसे जवळ घेतील हातपाय चोळतील बसतील. बस झालं ना आता पोरगी पोरीचं लग्न झालं तरी अजून इच्छा आहेच का तुम्ही? माणूस म्हातारा झालं त्याची काही इच्छा संपतच नाही. कसं काय संपत जेव्हा माणसाचं वर जाईल तेव्हा माणसाची मन इच्छा संपत्ती. पण तुला अशी बात कळकळ नाही नवऱ्याची का आपला नवरा कुठं जाईल गाडचा या वयात. आता रडू का मी जर गळे काढून? तू आईची मानवरा आंधळा झाला मानवरा आंधळा झाला. मस्त येते शिका तुला काय काय तू फक्त तोंड करते फक्त तोंड करते म्हणे. तुला तुम्हाला कसंही बोला ते वाकडच लागतं. तुला नवऱ्याची दया मायाच नाही अजिबात. अहो तुमचे सगळे कामं मला करायला लागतात तुमच्या पायावर पाय देऊन उभी मी तरी म्हणता की मै बायको अशी मै बायको तशी. बरं जाय तू आज तर बाजार करून ये भाजीपाला घेऊन ये मग आज संध्याकाळी पाहू होय. डोळे तर हे नाहीये आज- काय बरं झालं ते आंधळे झाले दुनियाच्या नजरात तुम्ही आंधळे माहितीये पण का? आज संध्याकाळी हा काय संध्याकाळी बरं बरं तिला- का ऐका जाय मी आज दूध आणायला आहे, दूध आणायला. इकडे ये. अहो भाजीपाला आणायला जायचंय मला. अगं बस ना. गुण फुटले या. हे काय करावं अरे बापरे देवा डोळे गेले वावड राहत भाऊ. बरं ऐका घ्या तुम्ही झोपून आता मी येते भाजीपाला घेऊन. बर हा आणि लवकर ये. आता भाजीपाला घेऊन लवकरच येणार आहे. कशाला बोलवतो लवकर लवकर घरी? काम झाल्यावरच येईल ना. नाही तर बस येईन तिकडे बाजारातच कवर आहे पण आता बाजारात कोणी ओळखी पाळखीचं भेटतच बरं का टाइम लागतोच. मला चहाच आंबल येईल चहा करावं लागेल लवकर यावा. हे पहा इथं हात लावा हा. इथंच ठेवते बॉटल पाण्याची हे कुठं? घ्या. ही पाण्याची बाटली घ्या धरा हा. इथं ठेवा इथं. हात काय पकडू राहिले ही बाटली इथं ठेवा. पुढं हा इथं जाईल नाही तर हात असं चापलत चापलत घ्या हा. बरं का? एक पप्पी देऊन जाय ना. आंधळ्या झोप मुकाच लयच टेन्शन आहे म्हाताऱ्याचं. कवा येते काय माहिती बायको कवा येते बायको काय माहिती आता भाजीपाला आणायला गेले सर आता तोपर्यंत तरी आराम करतो मग ती आली का चहा करील मग चहा पिऊ आय 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 या बाबा. का वहिनी कुठे एवढं उन्हाचं? अहो भाजीपाला घ्यायला चाललेत भाजीपाला संपून गेला सगळा. अहो, काय वहिनी मग तुम्ही संध्याकाळी जायचं. अहो संध्याकाळी नाही घरचे पण काम असताना म्हटलं मग येऊन जाऊन घेऊन हा का? आता वेळ येतात. बरं एक बोलू का? हा तुम्ही कुठे निघले चाललो होतं मी माळ्यामध्ये. आता? बरं एक बोलू का वहिनी? बोला ना. थोडी इकडे या ना पुन्हा ऐकलं म्हणलं
कसं काय जमतो ही तुम्हाला असं म्हणजे आता 5-6 महिने झाले हा हा कसं काय जमतं हे असं खेळ कसलं हो? म्हणजे आता स्पष्ट बोलू का डायरेक्ट हा बोला ना. तुमचा नवरा आहे हा असा हा म्हणजे ते कसं काय सहन करता तुम्ही तुम्ही दिसायला एवढं चांगले आहे ते हां मग आता नशिबाचा भाग आहे भाऊजी. हां आला दिवस काढायचा त्यात काय. हा ते आहे पण मग तुमच्या असं म्हणजे डोक्यात दिसाल ना कधी कधी काय? काय मी एवढं दिसायला तुम्ही दिसायला एवढं भारी ते हे असं भाऊजी दलिंदर. खरं चांगली कॉमी दिसेल ना. तुम्ही लय भारी दिसता वहिनी हा हा लय भारी दिसता का झाडावर चढवताय हा का झाडावर इकडे या, चढवताय. इकडे त्या गाडीवाल्याला जाऊ द्या अहो झाडावर नाही चढवते जे आहे तेच बोलतोय धन्यवाद हा. हा बरं तुम्ही भाजीला चालले का हा भाजी आणायला चालली. माझं अहो खर्च एखादी रिक्षा पण भेटत नाही. अहो दिसत नाही कुठे तर तुम्ही रिक्षाचे मी असताना रिक्षा कशाला म्हणजे. अहो मी आहे ना तुम्ही काय टेन्शन घ्या एवढं तुम्हाला समजा तुम्हाला गरज पडली आणि मी गरज पुरी नाही केली असं होईल का हा हो पण तुम्ही रानामध्ये चालले ना. साध्या सोडा रान हे आयला तुमच्यासाठी काही लय काम लय आलं का तुमच्यापेक्षा जास्त आलं का काही काम हा अरे बापरे. मग मग तुम्ही एवढं काय विचार करताय हो काय बोला मला तेच कळत नाही नेमकं. आयला. ते म्हणलं म्हणजे Shock लागला रानामध्येच हा शॉक नाही बसणार तर काय. चला एक काम करा भाजीच आणायची ना हो भाजी बाकी नाही काही काम नाही, दुसरं बसा काही चला पण मग बस. तुम्हाला रानात जायचंय ना हो. हा जा तुम्ही माझा नका विचार करू बसा बिंदा ठीक. बसा तुम्हाला काय अडचण नाही ना नाही मला अहो, काय मला काय प्रॉब्लेम मग चला. यायला तुमच्यासाठी एवढं मी करू शकत नाही का काय माहिती का उन्हाचं तुम्ही जाशी आले एवढं तुम्ही आजारी पडल्या मला त्रास होईल ना तो बापरे. मी आजारी पडल्यास तुम्हाला कसं त्रास होईल. बरोबर होईल वहिनी हा आयला पण मला इतकं भारी वाटलं ना आज इतकं आनंद झाला ना मला पण तुम्हाला सांगू का आज कसा दिवस गेला मला कळालंच नाही. 2-3 तास गेलो ना. का वहिनी? 2-3 तास झाले आपल्याला जाऊन. म्हणलं तुम्ही मला पहिले कवर नाही भेटले असं आता भेटली ना. आता भेटली ना. हा ना हम्म. मग तुम्हाला काही पण गरज पडली ना तुम्हाला गाडीची कधी बी गरज लागली हा तर तुम्ही सरळ मला कॉल करायचा माझा नंबर आहे तुमच्याकडे नाही हो फोन कुठे आहे? तुमचा फोन कुठे आहे? फोन न घरात आहे. तुम्ही रिंग देऊन ठेवा. बरं बरं मग एक काम करा असं करा माझ्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर डायल करा हा मी लॉक करून देतो नंबर टाका नंबर टाकून ठेवा हा नंबर आहे हो, का हा बरं आता सेव्ह करा तुम्हाला कोणत्या नावाने करायचंय ते. हा ते मी बरोबर करतो ना तुमचं समोर थोडीच करणार आहे बरं चला आणि मग चहा घ्यायला घरी. पण का होय नाही 2 तास जायला आपल्याला 2 तास मला वेळ. कळलं नाही मला पण आपण नाही गेलो कळालं किती वेळ वाजता कसा गेला माहिती तर. 10:30 वाजता गेलो 12:30 वाजता आले हो माझं आणि हा? खरं सांगू का मी एकटी जर गेले असते ना लय त्रास झाला असता. अहो पण तुम्ही- तुमच्या उन्हालाच किती हालत खराब झाली असती तेच तर, किती 1.5 किलोमीटर माहिती आहे का जास्त नाही 1.5 किलोमीटर तुम्हाला रिक्षा कोण देणार यावेळेस तेच तर. रिक्षा चालत नाही रोड लई कमी ते रस्त्याचं काम चालू आहे पण पुढं बरं झालं तुम्ही भेटले. तुम्हाला सांगू का जसं मनही मोकळं होऊन गेलो. हा ना? मस्त तेच 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 वैताग येतो का नाही. तुमचं नुसतं मनच मोकळा झाला मला तर असा आनंद झाला ना हा असं वाटतं काय कर नाचूशी वाटायला मला अक्षरशः काय डाचू नका चला चहा घेऊ. हा का हा पण पण मग- ऐका ना भाऊजी हा, तुम्ही काय बोलणार नाही कारण मांडवराला पहिला शिक करतो. हा हा त्याची भनभन ऐकता ऐकताच मला माहिती आहे का तुमचं चहा बी राहिलं आणि सगळंच राहील. तुम्ही गुपचूप या. गुपचूप बसायचं बुवा. हा तुम्हाला म्हणजे चहा मी अजिबात काय बोलायच नाही बोलायचंच नाही. यायला मला पण कसं चहा घेऊन जा. माझं थोडं अजिबात का राहत नाही वहिनी काय बोलले गेलं मग नाही काय नका बोलू तुम्ही. गुपचूप बसून राहू हा फक्त फुरफुर फुरफुर हळूहळू पिऊन घ्यायचं चला तुमच्यासाठी या बा वहिनी मी तुमच्यासाठी हे पण करायला तयार हा, आहे चला. गाडी राहू देतच चला चहा आवडते ना तुम्हाला. चहा आवडते ना. अहो चहा द्या दूध द्या मला काही अडचण नाही चला हा चला हळू हा. तुम्ही पुढं वा. काय हो अरे का हो आले मी. बस अं, काय काय आणलं मी लय मोठा भाजीपाला आणलाय. हा का हे बघा काय तुम्हाला नारळ पाणी पण आणले. नारळ पाणी आणलं हे बघ. ते काय कर हा फोडून आहे ना त्यांना दामनाने ओलपाड आणि गल्लासात ओतून आण मला हा हो हो. हम्म. ही पिशवी राहता इथे जा. हिला काय हलव चालव नका करू नाही सगळा भाजीपाला सांडून जायचा. बस तू बस इकडे हा, बस इथं काय हात आता घेतला? लगेच कुठं चालली ठेवून माक काल ठेवती हा पाणी आणते ना मग हा? पाणी प्यायचं आवलं तहान लागली. बर बर जाय मग ये तिकडेच नाही माझ्याजवळ काल ही ठेवती पिशवी इथेच राहू द्या मध्ये. काय आला राहू द्या हो इथं तुम्हाला लय अगं चाकायचं घेऊन कसं? जाय तिकडे भाजीपाला त्याच्यात मग मग माझ्याजवळ काल ठेवती बरं. हा हा ठीक आहे पाणी आणते मी प्यायला. फ्रीज मध्ये द्यावं ठेवून हो हो हम्म.
चहा ठेवते का ग हा कमळे आ चहा ठेव ना. हो ठेवते ना. पाणी पित होते. काय म्हणत होते हो तुम्ही? हा काय म्हणता? अगं म्हटलं चहा ठेव. हो हो ठेवते. मला केव्हाचा आंबा आलता तू केव्हाची गेली बाजारला एवढा टाईम लागत आहे काय? हां माझा उशीर तर होणारच आहे. तुला जाते एक तर वेळेस रिक्षा नव्हती काय नव्हती. मग पायी गेलते का? हा पायी गेलते? हो पायीच गेले होते. हां 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 चहा बनवते मग मी. हा बस दर्शी वाटलं नंतर बरं आता बस. आता उन्हातून आली तू जामून बाजार करून भाजीपाला घेऊन आली. काय म्हणता मग? काय नाही बा काय म्हणणार आता तुम्ही बसले एक जागी. आता मला काय म्हणता येणार रे बरं आहे की नाही. हा झोपले होते का नाही? भाजीपाला लय महाग आहे असेल आहे ना आता. लय महाग आहे भाजीपाला. बाई कसे 500 रुपये जातात पत्ता नाही लागत. हा ना थोडं मग मटण आणायचं ना ग मग मला. हां काय मटण खाता? ते मटण खाऊ ते बाथरूम जवळच उभं राहावं लागतं मला. उठलं की पकड हाताने बाथरूम जवळ. हां का मग गोदगोला काला करते मग मला. मग लागली चेष्टा करायला लगेच. मला अगं म्हटलं का पा गुदगुली होती का तर. हा का नवऱ्याची चेष्टा करते बा. मी चेष्टा करायचं. आता इकडं कुठं आली ती? जिकडं आलो तिकडे नाही आली तर आणि इकडं आली ती. तोंडाला काही आळा घाला हो. हा मजा काही केली डोकं की लायते. सहन होत नाही तुम्हाला. हां कधी भांग पाडायची नाही कधी काय नाही. हां का मी डोकं भांग पाडून देते तुमचा. हां मग आता फिरवला ना डोक्यावर हात. हा का एक पप्पी दे इकडे मागा जाताना तुला म्हटलं तर इकडे आहे तेव्हा गेली उठली लगेच. काय घाबरती काय तसे नवी नवरी आहे गाडची. हां मी चहा बनवते. हां चहा बनवते चहा. मला बाथरूमला घेऊन चाल ना. मला ना आय 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 ये बाबा नुसतं पोट चावणी होतं का सारखं. त्या बाई आय 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 बाबा काय कामात हे हो तुमचं एवढ्या वेळेस जायचं ना तुम्हाला काही कळत नाही काही कोणती कोण तर आपलं जायचं ना असं. अगं माग काठी नाही काय नाही जर भीतीला धडक घेईल मी. मला दिसतंय का मागं तिकडे दरवाजे कुणं काय काय हां आय आय अरे पाहायचंच नाही चालू झालं बा पोटानं येर धरला येर गे कमळे. चला तुम्हाला हिनोच पाचते मी. हां हा चला बाथरूमला. धर ना. चला आय 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 जरा कमी खावा प्या जेवढं लागतं तेवढंच खाल्लं पाहिजे. उठलं की तेच. केला बाबा काय पाहत हे आईला काय खाऊ घालते काय माहिती. अवघडच काम आहे पण बोलायची हे सोय नाही बा इथं. रिकामटं त्यानं आवाज बिवाज ऐकला ना धरायला बसलं तिला. हो वहिनी अहो कुठं फसून दिलं मला. काय अहो, करता? काय पाडलं ते किती गाणं वाजायला मला. शे 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 कसं काय सण करता वहिनी तुम्ही? मग आता काय करणार आहे? आला दिवस काढायचा भाऊ. हा ना हा दिले बाथरूम मध्ये बसून त्याला म्हटलं याला चहा पिऊन पाठवून द्यावं. काय टेस्ट केला हो वहिनी चहा. लई आवडली चव का? तुमच्या हातात. हो एकदम भारी. मला ते दूधच पाहिजे भाऊ. मला ते काही चहा नाही आवडत. हां तुम्ही दूध प्याता फक्त? नाही हो चहा म्हणजे काळी चहा नाही पित असं. चांगली झाली. आ, असं वाटतं का किती प्यावान किती नाही. वहिनी तुम्हाला राखत नाही येणार नाही. ना. रोज येत जाईल तुमच्याकडे चहा प्यायला आता या संध्याकाळी. ऐका ना भाऊजी आता तुम्ही आले तर बोलायला पण नाही जमलं. संध्याकाळी आपण मस्त गप्पा मारू. चालेल ना. आता माझी पण बायको वाट पाहत असेल हा. मग तिला आवडाच आवड आहे. का ओले चिडचिड करते का? मस्त आहे मस्त आहे. तुमची बायको चिडचिड करते का असं म्हणते? तिचं काय कोण बनवतात बायकोची पण बनवतात हा, ते का आहे. बोलली बी भांडली बी नाही काय फरक पडतो आपल्याला. हो जाऊ दे वहिनी. मला असं वाटलं ना अरे खरं तुमच्यासारखी बायको पाहिजे मला. इतकी खुश ठेवली असती इतकी खुश ठेवली असती ना ती बोरी पाल पडली माझ्या गाड्यामध्ये. लय आवदास लय तोंड दिला लय तोंड. जाऊ द्या हो, कशी काय ना बायको इथे असं नाही ते बोलायचं. आहे म्हणा. बरं मी काय म्हणतो ऐकणार तर नाही आपल्या गप्पा. नाही नाही हा. काय ऐकणार नाही. एवढं बाथरूम पर्यंत आवाज नाही जाण नाही म्हणा. जाणार. ते पाहतच दुनियाभरच हो वहिनी. मग आता काय करणार?
हा त्याला आहे ना जाऊ द्या तुम्ही भाऊ, तू नका ते विषय ऐका काढू ना, परत त्याला परत. तुम्ही ना लई असं जेवण नका द्यायचो जास्त. थोडंसं जेवण द्या, पाणी जास्त पाहिजे. हा पण पाण्याचं जेवण दिलं नाही मग मला सारखं बाथरूम त्याला ना यायचं गॅस मला. औषध बिवषध काहीतरी द्यायचा. पाहू आता ते डॉक्टरकडेच घेऊन जाते मी. खाल्लं की लगेच पहा तुम्ही bathroom होय मध्ये. नाही मग मी हा. पहा तुम्ही या. पहा त्याचं काय ते. हो हो येतो मग उघडू दार उघडू का? हो, उघडा. आम्ही मुद्दाम लावून घेतलं तर म्हणजे दार खटे खटे नाही दार लॉकच करून हा दार लावायच राहतं का? हो. येतो ना. या मग असं नका येत जा. हो चालेल. बाई आला असला माणूस. चल हो अहो आरामान जरा. एवढे ओढत आहे पाय तू उंच आहे बरं का. हे बाबा आणि आता डॉक्टरकडे चला बरं तुम्ही. खायला नेते डॉक्टर का आता? काय झालंय तरी मला? फक्त तुला नेऊन आणायचं का घालायचं कटाळा आहे का? हा आलं का मावरच. मग तो म्हणते दवाखान्यात चला दवाखान्यात चला. चोराच्या उलट्या बोंबा मरणाचं बस. खायचं आणि वास सोडत राहायचा. हाय नाही काय झालं पोटानं पका एरदारला माहिती आहे का? चांगलं वरपून आणता. बरं मी काय म्हणतो कमळे, हा मला असा भ्रम झाला हा का घरात कोणीतरी चोर घुसला होता. हा हम्म. कधी असं मला अंदाज वाटू राहिला मला. चोर घुसला होता. हम्म. बया तुम्ही दरवाजा उघडला होता का मी बाजारात गेल्यावर. नाही नाही ग तू आल्यावर ग आता मी आल्यावर कोणता चोर येणार आहे म्हणजे चोर आला होता. थोडस काय मला सांगत चुळबुळ होता? वाटली बा म्हणून म्हणतो बा तुला. चुळबुळ? हा हा हा. ते दिसत नाही म्हणून, नाही तर मा अशी गंमत झाली. नाही तर कानानं यानं सगळं ऐकायला येतं ना मला. हा? कोणी नव्हतं. चोर आला मी घरात कोणी बाई लक्ष्मी घरात आल्यावर कोणी चोर येत असते का. बाई लक्ष्मी घरात मालकीन आल्या. मालकीन घराची मालकीन घरात आल्यावर चोर येत असते का असं म्हणायचंय. हा 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 चोर काय ते बाया पाहून ज्या त्या चोर बाया. डागडागिने चोरायला कोण का आला. आता त्यामध्ये जर माहिती असेल तर तिचा नवरा जर आंधळा आहे म्हणशील असं. चोराला माहिती आहे असं आहे ना. हा. पण गावातच माहिती आहे तू चोर गावात माहिती आहे. चोर काय लांबचे राहत्या का कमळे? चोर गावातच राहत्या. नावाला फक्त तुम्ही आंधळे पण सगळं कळतं. आता मग आता माही बुद्धी तुला माहिती पाहिजे भाऊ की चालती. ती एक पट जास्तच चालती. पण डोळ्यानं दिसायना ना कोण काय करतं कोण काय करतं असं. लय कठीण आहे बाई लय कठीण आहे. चला करते मी स्वयंपाकाची तयारी. बरं तू कर स्वयंपाकायचा रे मी झोपतो. झोपा. हा आय आय आय. ती डायला पाणी सोलून देऊ का हो? हा तिकडं सोल आणि तिकडं तूच पे आता मला नको. मी पिऊ. हा लय मला- काळजी लागली बाई माणसाला नाही. बापरे वहिनी, किती वेळची वाट बघते मी. वाट बघ, तुम्हाला तसं झालं का? तसं नाही मला असं वाटलं तुम्ही अचानक असाल बेल वाजवसाल तर मग ते म्हणतील कोण आलं. बरं काय करतोय आता तो? झोपलेत. पक्का हा आय दादा काय टेन्शन नाही का? झोपलाय ना मग झोपले. भारी. बरं झालं तुम्ही बाहेर झाले तर मग मला 25 पडली असते ना. अहो मला पंचायत पडली ती माहिती. म्हटलं बेल जर वाजवली तर यायला आवाज जाईल आणि म्हणतील कोण मी आहे. काय त्याला काही शंका तर नाही आली ना? नाही त्याला काही शंका नाही. हा दुपारी बोलले होते ते मला म्हणे की आपल्या घरात दुपारी चोर वगैरे आला होता म्हणे. मला चाहूल लागली होती म्हणे. हा लय हुशारी ते आवले पाप लावतो मला. जाऊ द्या म्हणत होते तिकडे. हा लय संशय पडतो दिसतो. लय संशय कोरे. खाऊ वहिनी शाळेला आता याला जर कळलं आपलं वालं मग कसं व्हायचं? पण जाते दिसत नाही ना एवढं काय घाबरायचं काम आहे. त्याला काय दिलं हा. त्याला हळू हळू आवाज आहे. तुम्ही फक्त आरामानं बोला. हा हा नाही मध्ये गेले मी बोलणारच नाही अजिबात. तेच म्हटलं. बरं आहे का ना वहिनी? चला ना मध्ये चला 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 बरं, मध्ये पासून मध्ये हा या दरवाजा बंद करू का? आतून घ्या फक्त. बंद नका करू, आतून घ्या. हा, आतून घ्या ना, आतून घ्या फक्त. घडी नका ना. नाही बाप किती ऊन झाले. किती दिवसापासून मी आई पप्पांकडे आलेली नव्हती. काय चाललंय पप्पांना पण बरं नव्हतं मध्येच. चला खूप दिवस झाले. पप्पा ओ पप्पा अहो तुमची लेक आली. कोण तुमची लेक. कोण राणी? हा मग काय ग बाई? हा आय, 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 आय.
हे बाबा तुम्ही कशी काय तब्येत पाणी तुमची कशी बरी ग बाई बरी उठेल तर मदत करू का ते काय काय बस आई कुठे गेली चिकरच काय करीत असेल हा का जाऊ का मी तुम्हाला मला खूप पाण्याची तहान लागलेली घे ना पाणी बिणी पेत हा नाही तर तिला आवाज दे ए मम्मी हाय हाय नाही तर झोप असेल तिचा लय पसार हा हवा का मम्मी झोपायला लय पालत्या पायाची हा का हा झोपत असेल दिवसभर हा मग आता काय काम आता? कोण करतं मग मला जेवाय खावायला दिल्या का गोळ्या दिल्या का हा. आणि बस मला झोपेला होते मग ती किती मागच्या दरवाजाला झोपी हा का? दिवाण्यावर झोपून बापरे बापरे किती गरम होतंय हो पप्पा हा ना लाईट गेली ना बाई हा काय मग. सांगते हाय. बस बापरे ए मम्मी चिरा उठ वय तिला आवाज सुद्धा जाय ना पा ना वय वय काय म्हणते तोंड कावर लपवतोय तू तोंड कावर लपवतोय हा आणि इकडे काय आमच्या मागच्या घरामध्ये काय चाललंय तुमचं अगं हा? गॅस संपली होती ते त्याने बोलवलं हा का मग मागच्या घरात का मग आपलं किचन मध्ये होतं ना? किचन मध्ये होते हा. काय पण बेडरूमचा दरवाजा तर आत्ता उघडा दिसतोय मला जाऊ दे, तू कशी आली कधी आली आत्ताच आली का आत्ता आली मी कोण आला? हा तुम्ही या. नाही 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 इथेच थांब ना तू कुठे चालला समा अगं, राणी जाऊ. कोण आहे अरे का तसं- राणे काय कोण आहे समा काय करतोय इथं कोणता सामान समा इथं समा? थांब, जायचं काम नको करू अगं, राणी हा, बस मी इथं आहे, बस मी आहे, बाबूराव दादा मी आहे समा आहे काय आलो तो हा 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 ते म्हणलं तुम्ही झोपेल होते हा काय हा मग बरी मला लाडी गोड नको मला मग आवाज पाणी आण. द्यायचा. माझा जीव कसा तरी झाला म्हणलं काय झोप मोडावा हा ते असं. बरोबर गोळ्या औषध घेते सर हा, मग बरोबर म्हणलं ती वहिनी म्हणे हा? असं असं पप्पा? झालं की चालू आहे ना हा समा मागून का बरं आला मग किचन मध्येच आहे ना मग तुमचा येन तुम्हाला माहित होते का हे घरात होते असं नाही हा मग तो म्हणतो मी आता विचारत तो म्हणतो तुम्ही झोपेला झोपेला ही होते. ही मम्मी ना तुम्ही आंधळे ना तू फायदा उचलू पाणी राहिली पे पहिले, हा? पाणी पे. काय मम्मी फायदा फायदा कसं काय उचलते चाललं तुझं हा बस ना बस बस आणि मला पाणी पिणी नकोय तुझं काहीच आणि ना मला तू पाणी पी मग. मला नकोय माझी ती इच्छाच मरून गेलेली आहे ते तू तुम्हाला दोघांना मागून येताना मला हे पाणीच नकोय अजिबात नकोय हे पाणी अजिबात नकोय हे पाणी हा म्हणजे माझ्या बापाला दिसत नाही तू हे धंदे करते का हे धंदे चालू करते का आणि तू तुला काय बोलायचंय काय बोलायचंय म्हणजे काय पाहिलंय तू? हा म्हणजे? अनोळखी माणूस घरात काय करतोय नीट नीट बोलायचं मला हात नाही का? नको लावू हात मग नको काय लावू करायचं? हा तू हा काय गावातला माणूस घरामध्ये काय करतोय मा बाप आंधळा गॅस झाला टाकी संपली गॅस टाकी लावता येते कोणती गॅस टाकी संपली चल तुला दाखव हा? का तुला बाबा तू कवा म्हणले का मला का काय कपडे गॅस टाकी संपली आपली हा कमी गॅस टाकी घेऊन येते म्हणले का तू मला तुम्हाला सांगून मी काय फायदा आहे काय फायदा आहे तुम्हाला अहो सांगून तिला तरी असं ती जाऊ मला दे म्हणत का? होती बरं, भेटली मला ती भाजीपाला आणि चालली ती हा भाजीपाला आणायला गेली हा. असं करा मला बरं झालं मला तुमच्या दोघांची आठवण आली म्हटलं म्हणे, खूप दिवस समा झाले भाऊजी, चला तेवढं गॅस सिलेंडर आहे म्हणे माझ्या पोटात दुखू राहिलं म्हणे हा. म्हणलं हा चला म्हणलं आता हो. ते बाबूरावला असं आहे म्हणलं दरवाजा मदत बंद करा. दरवाजा बंद माझा पप्पा झोपलेला हा मी ते दरवाजा कटकट वाजवतो ना मग लुटून घेतला असेल ते. हा ना लोटून घेतला म्हणून आता तुम्ही बेडरूमचा दरवाजा उघडताना दिसला ते बी आता उघड दिसतंय मला बेडरूमचं नाही बेडरूम कुठं आहे तुमचं माग मागायला कोणाला लबाड बनतोय तू? बेडरूम गिटरूम राणी तू तोड सांभाळून बोल हय, हे नको दाखव बरं का? नीट सावत्र आहे बोल म्हणून, नीट हा. बोल. माझा बाप आंधळा आहे ना तू फायदा उचलती फायदा उचलती फायदा हा उचलतीये. मागून नको खंजीर खोपसत जाऊ तू बरोबर ना तिला हा? दिसलं असेल मग बरोबर मागून खंजीर खोपस बापा आंधळा आहे पहिला लाज नाही वाटत का पहिल्या बायकोची पोर आहे हा? त्याच्या. ही सावत्र पोरगी नाही हा नाही पहिल्या बायकोची पोर आहे किती जीव लाव सावत्र हो दाखवणार अगं तू दुसरी माय आहे ना म्हणून तू दुसऱ्याला पुढं बरं, करत चला, तुला माय तुमचं ना काय माय पाहून बाप घ्या, नाही येतो मी झाला. आधी सिलेंडर लावून काय दिला. हं? तू इथं काय करत होता माय अरे, आमच्या सांगितलं ना भाई अरे ते तू आहे ना नको लबाड बनू मला सगळं माहिती तू अख्ख्या गावामध्ये तरी करून मला ठेवलेलं थोडा तू. थोडा आवाज येत होता हा कसला आवाज येत होता? हा आवर टपक्यात चाल लवकर हा का हा असं हा म्हणजे आता हा मग हा मग तिला म्हणलं पटकन आवर बा मला बी काम आहे हा पण नाही हा. बाबा तुम्हाला डोळ्याने दिसत नाही मला आहे ना हे नाही बघवते ते काय हिचं झालं नाही तर याचं माहिती का? काहीतरी नाही करा ऐका काय झालं ते रेग्युलेटर काय घुसाना हा. हा हा. ते सिलेंडर आलं थोडस त्याला गंजबी जायला हा. होता ती म्हणायची हळू लाव तुटल तुटल म्हणून ते अशी मग गडबड घुसत होती. हा नव्हतं का का हा का ते घुसाना ते रेग्युलेटर मग जोरात लोटायचं ना लोटलं तवा तर घुसलं ते सिलेंडर येवत होतं ना हा का हा म्हणून टाइम लागला ना. तुम्ही काय हा ना टाइम लागला मग हे लोटाय ना, लोटायला टाइम लागला का बाबा हा, म्हणून तुम्हाला ती माहिती म्हणे का? लवकर आवर, इकडे बघा लवकर आवर. हो हा माणूस आहे ना खूप चॅप्टर आहे हा समानायचं समानावासच नाही पडेल हे. तू- हा तुला समा आहे ना समा करत करत सगळ्यांच्या घरात टिपकतो थांब ग राणी थांब समा अरे मी आतापर्यंत इतक्या गॅस टाकायचं जेव्हा एकदा लोटलं का हा. तेव्हाच जायचं अरे बाबूराव होता तुला तुला एवढं दिसत तकलीफ होतं. कशी काय तुला झाली? दिसत होतं तवा
आणि तुला सवय आहे ना, तू चापून चापून बरोबर लावतो. आणि ते आता गंज लागेल असलं काय करणार सांग बरं. पण मी एकदा तू सांगते एकदा तिला विचार बाय काय एकदा लोटायला लागले तवाच टाकी त्यांना सवय आहे ना. आता मला माहिती नाही. यालाच कसं काय टाइम लागला? अहो टाइम लागणारच आहे ना, ते रेग्युलेटर हो हो टाइम लागला. तुम्ही रेग्युलेटर नाही, तुम्ही मला बोलायला नका लावू. तुम्ही लय झालं 5-7 मिनिट लागले असतील. 5-6 मिनिट. हा मागची हो राहण्याचा ना. लावायचा. मी घरात घुसताना मी पाहिलं. काय पाहिलं? चल 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 पटकन. बरं झालं मी पटकन मागून आली मी. अरे मग बरोबर. हा? मग काय नाही, हिच्या डोक्यात शंका आली. काय शंका आली हिच्या डोक्यात. हो बरोबर. शंकर आले. हा आणि अशी रिकामे कामं नको करत हा रिकाम तू करत जाय, रिकामे काम तू करत जाय. माझ्या बापाला दिसत नाही ना, माझ्या बाप तुला कोणती गोष्टी कमी हो. करतो ना, म्हणून तू हे करते धंदे. पाहिजे मा बायको विषय मा स्वभाव कसा आहे. मी सांगते ना तिला काय पण, सांगते? तिला बी सांगते ना. काय हा, काय माझ्या बाप आंधळा असताना मी माझ्या बाईचं आणि तुमचं लफडं पकडलं मी. नको गं बाई, माझ्या का बरं? बाई कोणाला जरा कुलूप लावून दे, काय काय बघू नको. नाही 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 हे लफडच बरं झालं. बाबूराव, मला सांग याच्या पहिले मी कधी आलो का? नाही तो आलाच नव्हता बघ. तुम्हाला दिसत नाही बाबा. हा हा. तुम्हाला दिसत नाही अजिबात. हा दिसत तर नाही मला बरोबर आहे. हं. पण मग याच्या आधी थोडस चुळबुळ मला ऐकायला आली का बा कोणीतरी आपल्या घरात चोर घुसला होता का काय ना आवाज असं सुळसुळ आवाज यायचा. मी आत्ता मी फोन लावते कोणला? तुमच्या बाईला फोन लावते मी. राणी हे कशाला अरे फोन नको लावते? बाई, लय आवड असं, लय आवड. बाबूराव सांगा हो हिला. तिसऱ्या घरी आग लावली. जाऊ द्या लाव द्या पुरी हॅलो? शांत होईल. हा कुठे आहे काजलताई तुम्ही? हा का तुम्हाला माहिती पडलं का? तुम्ही आत्ताच्या आत्ता या. आता तुम्हाला समोरासमोर खुलासा करून देते मी. कोणी गेलं नाही, तुम्ही या आत्ताच्या आत्ता. तुम्ही डायरेक्ट माझ्या बापाच्या घरी या. हा राहिलं पूर्ण घाम पडला हो मला. तुम्ही मी आता जस्ट आली घरी आणि बसलीच, पण ना काहीतरी झालं. तुम्ही या तर. हा या. हा या. दार तर उघड. या लवकर. अहो तुम्ही सांगा ना तिला कशाला रिकामी काय सांगू तुला कळत नाही का मग? पोरगी पक्की मला बांधकाम करायची मागं लागली. बदनाम नाही. हा. माझं ना आयुष्याला बट्टा लावून दिली ही दुसरी आहे. मायकेली जी पहिली होती ती बरी होती. नाहीतरी हा. बरं की ही माझी पहिल्यापासून जळती. तो हा, काम नव्हतं का? तो चालतं. काम नव्हतं का मला सांगायचं? तुम्ही झोपले होते, तुम्हाला कसं उठवू मी? म्हणलं आता लागली झोप तर लागू द्या. कसा बाबा? काय झालं मला? तुम्ही तुम्हाला चला तर ती येईल आता. सभा तुम्ही भावजीला चला बोलते. सगळे. मला घरात काहीच बोलायचं नाही. बाहेर ए, बाहेर लोकांना तमाशा बाहेर काय? बाहेर चल. ये बाहेर घ्या. अय सामा उठ. तुला बसायची लायकी नाही इथं आता अजिबात नाही. बाहेर बाहेर बाहेर. तुम्ही पण आले ना आता बाहेर. जे होईल ते बाहेर. चला ना तुम्ही. बाहेर. ये इथं. माझ्या बापाला दिसत नाही. तू सरक हात नको लाव माझ्या बापाला. हे, नको, नको, नको जगायला. नाही नाही अजिबात नाही. चल सांगतो चला आता ती घराच्या बाहेर काढून राहिली. कोण चल. तुम्ही बसायची? हा रे वा. कोणाला हवशी हे घर हा ना थांबायची? कोणाला हाऊस आहे? माझ्या माय सांग बसताना तेव्हा हाऊस नव्हती का? काय बोल बोल राहिली? ना. तोंड बंद बोल, राणी. तुम्ही नीट अरे काय पाय लय नाही बेकार इथं. पोरगी येडी. नीट नीट नीट. हा बस माग सरका माग. हा सरका सरका ना हा. काय झालं? काय चालू? तुम्ही काय करायला आली इथं? अरे काय झालं माहिती का? मी चाललो होतो मळ्यामध्ये. ही वहिनी भेटली म्हणे भाऊजी असं असं झालं त्यांना दिसा ना. आणि सिलेंडर मला उचला ना म्हणे बा पोटात दुखत म्हणे. नाही मीच उचले ते मी उचलून ठेवते म्हणे ते लावते म्हणे. म्हणलं मग काय हरकत आता नाही वहिनी. तुम्ही गप्प बसा. तुम्ही सगळ्या गावचे सिलेंडरच लावत. हा खरं आहे. खरं बोलले तुम्ही. खरं बोलले. त्या दिवशी मग इकडं पाहिलं तर म्हणे सिलेंडर लावायला गेलो. म्हणजे तुम्ही आपल्या घराचं काम नाही संगीला आहे ना संगीला त्या दिवशी पाय लागत होतं तेव्हा तिला उचलून दिला बघ घरी पोहोचून दिलं मी सिलेंडर. तेच म्हणते सगळ्या गावाचे. फक्त मग तुम्ही त्या कामाला का नाही लागते सिलेंडर? अरे जाऊ दे मदत करावं लागत ही. फक्त सिलेंडर लावायचे काम करता हा का? शांत बसा. ऐका तुम्ही माझं. मी तिकडून येत होती हा. आणि ना हिने दरवाजा उघडला आणि उघडला तर हे कशा मी आलो हे लगेच हा का लगेच आतमध्ये भरून दरवाजा लावला. बोलती हायकाच्या तोंडाला हाड कधी बोलले ते जसं तू काय बी काय नको सांगू. हे ना खोटं बोलताय. मी आलो हे कधी डोळ्यांनी बोलले ते? आणि मागच्या घरातून निघाल तिसऱ्या रूमातून इकडं निघाल. इकडं हा. मला एक सांग. का हो? हे काय? आता मला दिसतच नाही ना वहिनी. बरं मग मला एक सांग. कोण आलं ऐ, गेलं तर हा ना त्यांना कुत्र्याचा वास येतो का ते सुंगता का सुंगा कोण आलो बरं समा आला समा आला. गप मला एक सांग. मी घरी आलो तरी असं म्हणतो का मी आलो दरवाजा उघड असं म्हणतो का मी इकडे काला आता म्हणा. तिडं नाही म्हटलं तिडं म्हणेल ना. हा बरोबर आहे का? राणी आहे आता ती. मग त्या राणीच्या राणी नाही ती कमळा आहे कमळा. मग पण तुमची राजाची राणी म्हणणार ना. अरे काय तू बी सारखं हा. बोलू राहिली. माझं म्हणणं आहे तो माणूस त्याच्या घरात आहे ती बाई घरात आहे आपण यावाच का? अहो ताई मी सांगितलं होतं म्हटलं पाय. तुम्ही टाकी पाय. लावून द्या म्हटलं. मला काय करायचं होतं? फक्त मग? मदत मागितली मी, दुसरं काय? मी तेच म्हणते हा माझा तुला नवरा माहिती पोरगी मी आपल्या गावात टाक्याच लावीत बसतो काय माहिती बुचणं उडायचे आणि बुचणं लावायचे.
आता कोसाला किती टाइम लागतो वैरी तू सांग रेग्युलेटर ते जोडायला अहो, तुम्हाला अहो, चालू मी नाही. इतकं बरं, काय करतोय बे? थांबा, भाऊजी. 2 मिनिटात लुटून द्यायचं ए बाबूराव अरे बाबा जाई ना बाबा मी सांगितलं 4 वेळेस तुला नाही, नाही. का हो? हे आले तुम्हाला सांगितलं का आलो नाही काहीच नाही शब्द नाही. झोपेल होता, नाही, नाही, झोपेल माणसाला. सांगितलं, नाही बोलले काहीच नाही. अहो ताई त्याला फक्त जुलाब चुळबुळ आवाज होतोय. येतो होता थोडा आता ना हा. काय म्हणणं आहे तुमचं मला ते सांगा कोणाचं तुमचं काय म्हणणं आहे? हिला ठेवायचं नाही, का नाही, नको काढायचं बायको आता बस हा बाई पोर आहे मला पण तिच्याकडे जाईल हो बाबूराव असं न करू आई कुठे जाईल ती बिचारी नाही, जवानी नका, मध्ये नका. हे जर मला आंधळेपणाचं जर पाय घेतात हा. माझ्या जीवनात काय उपयोग आहे? नाही तर मग मी फाशी घेतो नाही नाही तुम्ही मेल्यावर माझं माहेरचा दरवाजा डायरेक्ट बंद होऊन जाईल ना हा. मग ही मला काय येऊ देणार अहो जनाची नाही तर मनाची ठेवावा आपण दुसऱ्याला किती खोटं बोलू मोडला ना माझा संसार मोडला ना संसार मोडला तुम्ही काय केलं मग होय, थांब आपल्या मनाची लाज वाटते ना आपल्याला आपण दुसऱ्याला किती खोटं बोलतो किती काय सांगतो आपलं मन आतून अंतकरणातून काय सांगत अरे असेल मला ना. माहिती मी कसं आहे ते तुम्हाला सांगू का हो हा. ताई यांनी ना तुमच्या पाठीने खंजीर खूप असला आणि हिनी बी खूप असला आता कोणता बाकी राहिलाय? हा, कोणता खूप बाकी असला. माहिती का, राहिलाय? ती विचार करण्याची पद्धत चुकीची आहे हम्म. आणि तुम्ही माहिती का पोरीच आहे का मला माहिती ना पहिल्या पोरीचं तुमचं जीव माझा जीव नाही महापुरुष स्वतः पकडले तुला आता. स्वतः पकडलं मला. या, मी जाऊ काय नका म्हणते? त्याचं का एखादा माणूस घरात आला ना अहो हे आपल्या घरात आले हे आले बसत्या बोलत्या तुमचा गपचूप का आता तुम्ही कधी नवऱ्यावर तुम्हाला चहा पाणी करणार नाही का ताई गपचूप का बिना नवऱ्याला सांगितलं तर सांगा बरं, चालेल. जुलाब होत होते. शिर्डीला कोसायला आला याचं काम नाही का बाबरा उठा कस काय हा, बरं कसे वाटतं बोलले का? तुम्ही? ए भाऊ, ए भाऊ. हा, मुक्या मागाचा आला गपची बाप पाठीमागे गेला कोसलं का ना कोसलं हा? झोपेल माणसाला ना पाहिलं. झोपेल हा? माणसाला उठायचं पाप मी नाही हा, करीत काय? आणि त्याला तू आंधळा एक तर अरे हा? मग मी झोपत येते मला पाप नाही होत कुठायला बायको आहे तू. मला हे तू दे यायचो आपलं रे मला मग ते- पाहिलं का पाहिलं आता बोला ना आता बोला हा? बोललो ना आता सांगितलं ना काय बोला त्या अगं काय ही आहे ना पूर्णच केलं तू म्हणलीच होती मी तुझं- दुसऱ्याला राहू तुझं देणार नाही लफडं आहे. घरामध्ये. हा. नाही नाही ही आहे ना लफडं बरं का ही लग्नाच्या पहिल्यापासून माझ्या जवळ घरी होती चला, तुमच्या हा तिनं माझा आईला बदला हा, जा. घेतला बदला घरी घेऊन जा तुमच्या आणि हिला बी घेऊन जा हा? हिला बी घेऊन हिला जा. कुठे नेऊ मला नका सांगू हिला बी घेऊन जा. तिला कुठे नेऊ बाबूराव आम्ही राग ठेवायची नाही. तिचं नाही, काय नाही, संबंध अहो, आमचा तुम्ही आला राहणार आहे. काय नाही, रे? करत नाहीये. काय रे ठेवू दे तिकडं नाही तर. नाही, नाही, हा? नाही. हिला काढा तुम्ही नाही का ते का मला दिसत नाही आता कोणाला धरून हाणू आता इकडं मी तुमचा हात धरत हा ना हिला थांब माग चापला घालू दे नाही नाही एक काम करा चपला काय घालते असे मग? जा आई बापाकडे जा निघा तुम्ही का बरं हा तर ते त्यांना चालेल इकडं बोलून हा, घे. हिला बी बोलला. घेऊन जा म्हणा तुमच्या आई बाप मला का काय बरं? पाठवतीये? बाई हा. मी काय माझ्या घरात घालून घेऊ का हा हा, मग काय करत अरे, होती अरे. यांनी? आमच्या घरात काय करत हे होती इकडं लाथ तीच करेल. हा? येऊ नको परत बाबूराव अवकाळा इकडे तुला नाही, आयुष्यभर नाही, सांभाळणार आहे हा का हा माय पोर जा. सांभाळेल. आले तशी जा तुम्ही हा. हे आयुष्यभर सांभाळणार हा आहे जा तुला जा तुम्ही जा तिच्या घरी जाईल हा, राहायला. आयुष्य. बायको राहते बायको अर्धांगिनी हा, राहती हा, मग अरे अर्धांगी राहते तुला म्हणून ठेव- तुम्ही हा. तुला दुसऱ्याला ठेव का करता. बायको? हा? तुला ठेव इकडं? थांबा हळू बोला हं. ही अर्धांगीन आहे ना मग? मग ह्या अर्धांगीनेला फसवताना लाज नाही वाटते तुला का काय फसवलं मी हा? तुला काय फसवलं मुचीने बसवायला त्या का हा? मग रेग्युलेटर बसवलं तर त्याला तुला काय अडचण झाली हा त्याच्यात का मग दार लावून ताई खिडक्या लावून ताई तुम्ही ना आता हे घरी भांडा तुम्ही माया बाप आहे ना कधीच ओढून ओढून त्याला पहिले दिसत ए बाबा चल टायमिंग मी आता डबल येणार रे बाबूराव डबल येणार नाही चला आता येऊ नको हा हळू हळू हळू